पूर्वीचा मुद्दा ज्यांनी कुणी घेतला होता, जे त्या काळचे त्यांचे विरोधक आहे, त्यांच्याकडे पुरावे होते आणि ते सुद्धा एवढे नव्हते, बैलगाडी भरून पुरावे होते. त्यांनाच हा प्रश्न विचारला तर बरं होईल. आज काय चाललंय या सरकारमध्ये? आज त्यांना कशी आमिष दाखवली जातं, कसं खुश ठेवलं जातं आणि बैलगाडी भरून पुरावे सोडा, बैलगाडी भरून पैसे तिथं दिले जातात. त्याचंच आमचं मत आहे. आणि पूर्वी काय झालं हे ज्या नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते त्यांना विचारलं तर बरोबर. राष्ट्रवादीमध्ये जे काही घडलं, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काही नेते सोडून गेले, तर त्या आधी हे सगळं सुरू होतं आणि त्यासाठी कंत्राटे दिली जात होती असं तुम्ही म्हणाल? माझं एवढंच मत आहे की जेव्हा एखादी गोष्ट चुकीची होती तेव्हा जे कुणी विरोधात आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर आवाज उठवायला पाहिजे होता. पण तसं काय खूप घडलं नव्हतं. का नाही घडलं हे आज तरी सांगता येणार नाही. पण आजचा निर्णय त्यांचा जो आहे सत्तेत जाण्याचा, तो कदाचित अचानक ठरलाय असं आपण म्हणणार नाही. त्यांची चर्चा ही खूप पूर्वीपासून होत असावी आणि त्याचाच हा एक भाग असावा असं कुठंतरी या सगळ्या फाईलकडनं, जे सत्तेत असणाऱ्या एका नेत्याने दिलेल्या फाईल मधून हे कुठेतरी सिद्ध होत आहे. मला सांगायचं आहे, आपले संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे जे आहेत, नाही हा मुद्दा अजून कोणाला काय मुख्यमंत्र्यांना रात्री ईडीने अटक केली. तुम्ही विरोधकांची फाईल केली पण दिल्लीत मुख्यमंत्र्यांना अटक झाली. कदाचित आता सोरेन जे होते मुख्यमंत्री त्यांची अटक झाली. आता तिथं केजरीवाल साहेब जे आहेत त्यांची अटक तिथं झाली. म्हणजे आता तसं आपण जर बघितलं, जी गोष्ट 2024 नंतर जर भाजप सत्तेत आली म्हणजे या देशावर हुकुमशाही येईल असं आपण म्हणतो, त्याची सुरुवात ही आतापासूनच त्यांनी केलेली आहे. कुठलेही पुरावे नसताना तुम्ही जर सहजपणे एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला उचलता जेलमध्ये टाकता, म्हणजे जे 2024 नंतर होणार आहे त्याची एक झलक नाही तर ट्रेलर कुठंतरी आज भाजपला दाखवलेला आहे. म्हणून मी सामान्य लोकांना म्हणतोय की भाजप हे द्वेष करणारा पक्ष आहे. भाजप सुडाचं राजकारण करतं आणि मग आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. उद्या जाऊन संविधान आणि लोकशाही कदाचित या देशामध्ये राहणार नाही जर भाजप सत्तेत आलं. म्हणून या गोष्टीची नोंद घेत आपल्या सर्वांनी तो निर्णय घेतला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर दिल्लीची जी स्वाभिमानी जनता आहे त्या जनतेबरोबर आणि अरविंद केजरीवाल साहेबांबरोबर, तसंच उत्तराखंडची पण जी उत्तराखंड नाही आपलं हे झारखंडची जी जनता आहे त्या जनतेबरोबर सुद्धा महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता आहे. दादा पुन्हा एकदा त्या व्यवहाराबद्दल राष्ट्रवादी फुटी दरम्यान किंवा यापूर्वी ही सगळी डील झाली होती म्हणताय, पण तुम्हाला किंवा साहेबांना असं अंधारात ठेवून डील करण्यात आली होती की तुम्हाला माहिती होतं म्हणून तुम्ही आवाज उठवला नाही या सगळ्या? आता फाईल माझ्याकडे कुणी दिली, ती फाईल आल्यानंतर अभ्यास केल्यानंतर आम्हाला ह्या गोष्टी समोर आल्या. त्या फाईल आधी आल्या असतात तर मी अभ्यास नक्कीच केला असता. माझ्याकडे एखादी फाईल आली तर मी व्यक्तिगत हितासाठी वापरत नाही, ती सहजपणे मीडिया समोर आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न तिथे केला जातो. कुठेही वेगळ्या पद्धतीने काय गोष्टी जे काय कोणी करत असतील ते आम्ही तरी करत नाही. राहिला प्रश्न साहेबांच्या बाबतीत, तर साहेबांचा विश्वास या सर्व नेत्यांवर खूप जास्त होता आणि तुम्ही विश्वासघात झालेला हे नक्कीच तिथं बघितलेलं आहे. आणि मग विश्वास टाकून जेव्हा आपण लोकांच्या हिताची कामं होत आहेत अशी अपेक्षा धरतो, त्याच्यामध्ये स्वहित सुद्धा जर काही लोक करत असतील तर मग ती जी लोक आहेत त्यांच्यावर कुठे ना कुठेतरी येत्या काळामध्ये कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. हे टेट्रापॅकचं दूध आहे. हे जे छोटं पॅकिंग आहे 3-3.5 रुपयाचं असतं. हे मोठं जे पॅकिंग आहे ते 8 ते 9 रुपयाचं असतं. याच्यामध्ये UST दूध वापरलं जातं. ते 2-3 रुपये थोडंसं महाग असतं, त्याला प्रक्रिया केली जाते. आणि त्याच्याच बरोबर याची जी किंमत आहे ही किंमत आहे 16 रुपयाला दूध आहे. 200 ml दिसतंय. आणि हे जे आहे हे ते 70 रुपयाला आहे, जे 1 लिटरचं दूध आहे. आता ह्याच्याच अगेन्स्ट अमूलचं आता दूध आहे, म्हणजे क्वालिटी दूध आहे ना, आपण तो पितो, लागलं तर मी तुमच्या समोर इथं पितो. आता हे दूध जर 74 नाही तर 70 रुपयाला असेल, ते जर 150 रुपयाला देत असेल तर दलाली किती रुपयाची? तर 50% दलाली, म्हणजे 70-75 रुपयाची दलाली ही आजच्या काळामध्ये आजच्या काही कंपनीला, नेत्यांच्या जवळच्या कंपन्या तिथे दिली जाते. आणि ही दलाली थांबली पाहिजे आणि हे सरकार दलाली सरकार आहे असा आमचा थेट आरोप आहे.